निवडून दिला. नंतर काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे. नंतर घोडे बाजार कसा होतो तोही सगळ्यांना माहिती आहे. आजच आपण तो सगळा घोडे बाजार म्हणे काय आहे. त्यामुळे तरी सुद्धा इतका निष्ठावंतांचा मेळावा होतो. चला आता खऱ्या अर्थाने जी लढाई आपल्याला पुढील 3 वर्षानंतर लढायची आहे, पण त्यासाठी लागणाऱ्या कायद्याच्या तलवारी या पाजळायला आता सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यासाठी SIR सतत आपण ऐकतोय. माझी विनंती आहे सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यक्रम होणं गरजेचं होतच. त्यामुळे एवढ्या संख्येने लोक मिळाली, पण त्याबरोबर गावागावात मॅपिंग करून आपल्याला आपल्या प्रत्येक घराचं हे नाव नोंदणी होणं गरजेचं.